Hello, good morning, friends. Welcome to my YouTube channel. So, today we have to discuss about the next article, that is uniform acceleration. See, we have seen our previous lectures, that is acceleration means what? When acceleration takes place. So, while any object it is moving and if it changes its velocity, then it produces accelerations. Okay, we have seen all of these things. ॲक्सेलरेशन म्हणजे काय किंवा ॲक्सेलरेशन केव्हा प्रोड्यूस करते एखादी बॉडी, ते आपण व्यवस्थित डिस्कस केलेलं आहे. एखादी बॉडी जर मोशनमध्ये असेल, मुव्हिंग कंडिशनमध्ये असेल आणि ती जर तिची वेलॉसिटी चेंज करत असेल तरच तिथं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होतं, अदरवाईज ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत नाही. तर काही ॲक्सेलरेशनचे टाईप्स आपल्याला आज शिकायचे आहेत. तर त्यातील पहिला जो टाईप्स आहे तो आहे युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. तर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर दोन ॲक्सेलरेशन आज आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. तर दोन ॲक्सेलरेशनसाठी आपल्याला कुठल्या टर्म्स माहिती पाहिजे किंवा नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन केव्हा परफॉर्म करते एखादी बॉडी आणि नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशन केव्हा परफॉर्म करते याविषयी थोडंसं डिटेल्समध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. बघा, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन याचा अर्थ काय होतो, an object is said to be moving with uniform acceleration if its velocity changes. Obviously, if there is change in velocity, definitely acceleration is there. So, if velocity changes by equal amounts, velocity कशी change झाली पाहिजे, equal amounts नी change झाली पाहिजे in equal interval of time. आणि त्याला लागणारा जो काही टाइम आहे तो कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. म्हणजे इथं इक्वल अमाऊंट ऑफ वेलॉसिटी चेंज झाली पाहिजे. ती वेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट्स, इक्वल अमाऊंटनी वेलॉसिटी चेंज झाली पाहिजे आणि त्याला लागणारा टाइम पिरियड सुद्धा कसा असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. याला म्हणतो आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. पण नेमका अर्थ काय याचा, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल इथं घेऊ आणि त्या एक्झाम्पलमध्ये आपण कन्सिडर करू की एक बॉडी आहे आणि ती जी बॉडी आहे ती मोशनमध्ये. आता फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं आहे की अ बॉडी इज देअर विच इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. जी बॉडी एक स्ट्रेट लाईन मोशनमध्ये आहे, कन्सिडर करू आपण. सपोज दॅट बॉडी इज ॲट पॉइंट ए. इट स्टार्ट्स फ्रॉम ॲट पॉइंट ए अँड रीच ॲट पॉइंट बी. सो suppose it starts with 10 meter per second with the velocity when it is at point A. When it reach at point B, then its velocity is supposed to be 30 meter per second. Again it move from B to C, then it increases its velocity. So its velocity is supposed to be 40 meter per second. Okay, now again, so we are increasing here velocity. Velocity changes by equal amount. Equal amount means here 10 meter per second. So here increases velocity 20 meter per second. So here 10 and 30. So here should be what? Here should be 50 meter per second. Means you should be remember here velocity, you have to increase velocity but in equal amounts. Okay, so this is most important. तुम्हाला वेलॉसिटी तर चेंज करायची आहे, परंतु कशी चेंज करायची आहे, इक्वल अमाऊंटने चेंज करायची आहे. इथं वेलॉसिटी ए पॉईंटला 10 मीटर पर सेकंद होती, तर बी पॉईंटला गेल्यानंतर कितीने इन्क्रीज झाली, 20ने इन्क्रीज झाली. म्हणजे किती झाली, 30 मीटर पर सेकंद. परत इथं 30 मीटर पर सेकंद होती, सी पॉईंटला गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी किती इन्क्रीज व्हायला पाहिजे, 50 मीटर पर सेकंद. परत डी या पॉईंटला गेल्यानंतर त्या ऑब्जेक्टची जी वेलॉसिटी आहे ती कितीने इन्क्रीज व्हायला पाहिजे, ती व्हायला पाहिजे 70 मीटर पर सेकंदने. ठीक आहे, तर इथं जिथे जी वेलॉसिटी तुम्ही इन्क्रीज करणार ती इक्वल अमाऊंटने इन्क्रीज करायला पाहिजे. ठीक आहे, मग इक्वल अमाऊंटला जर इन्क्रीज तुम्ही केली आणि याला लागणारा जो टाइम पिरियड आहे, तर फॉर एक्झाम्पल याला जर मला टाइम पिरियड लागत असेल फ्रॉम ए टू बी, याला टाइम पिरियड मी 10 सेकंद घेईल समजा फॉर एक्झाम्पल. ठीक आहे, बी टू सी सुद्धा काय असला पाहिजे, 10 सेकंद असला पाहिजे. सी टू डी सुद्धा काय टाइम काय असला पाहिजे, 10 सेकंद असला पाहिजे.
मग आता हा जो टाइम इंटरवल आहे, हा टाइम इंटरवल A to B असेल, B to C असेल किंवा C to D असेल, हा टाइम इंटरवल कसा आहे, इक्वल आहे. 10 सेकंद 10 सेकंद 10 सेकंद. म्हणजे इथं बॉडी ज्या वेळेस 10 मीटर पर सेकंदने A पासून B पर्यंत पोहोचली त्यावेळेस तिला वेळ किती लागलाय, 10 सेकंद. परत B पासून C पॉईंटला पोहोचली त्यावेळेस तिला किती लागलाय, 10 सेकंद. म्हणजे इथं जर तुम्ही एक लक्षात घेतलं, समजा एखादी मूव्हिंग ऑब्जेक्ट जर तुम्ही कन्सिडर केलं इथं, फॉर एक्झाम्पल आता आपण एक कार घेऊ. ही जी कार आहे या कारची वेलॉसिटी किती आहे, 10 मीटर पर सेकंद वेन इट इज ॲट पॉईंट ए. आता ज्यावेळेस ही कार ए पासून बी पर्यंत जाईल त्यावेळेस तिची वेलॉसिटी कितीनं इन्क्रीज होणार आहे, 20 मीटर पर सेकंद इन्क्रीज होईल. म्हणजे तिची किती वेलॉसिटी होईल, तिची होईल 30 मीटर पर सेकंद ही वेलॉसिटी. आणि ज्यावेळेस ही कार ए पासून बी पर्यंत येईल त्यावेळेस किती वेळ लागलेला असेल, 10 सेकंद. परत ही कार बी पासून सी पर्यंत ज्यावेळेस येईल त्यावेळेस तिची वेलॉसिटी बघा इन्क्रीज होत आहे. ठीक आहे, पहिल्यामध्ये 10 to 30 इन्क्रीज झाली, दुसऱ्यामध्ये बी टू सी मध्ये 30 to 50 इन्क्रीज झाली. परत सी पासून डी या पॉईंट पर्यंत जाताना तिची वेलॉसिटी 50 to 70 इन्क्रीज झाली. म्हणजे इथं जी वेलॉसिटी आहे ही इक्वल अमाऊंटनी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. आणि इक्वल अमाऊंटने इन्क्रीज होताना हे बघा इथं इक्वल अमाऊंटने इन्क्रीज झाली आहे. त्याच्यानंतर बी टू सी सुद्धा इक्वल अमाऊंटने इन्क्रीज झालेली आहे, सी टू डी सुद्धा इक्वल अमाऊंटने इन्क्रीज झालेली आहे. हे इक्वल अमाऊंटने इन्क्रीज होत आहे वेलॉसिटी आणि त्याला लागणारा जो टाइम आहे हा सुद्धा इक्वल आहे. ठीक आहे, मग अशा वेळेस जर आपण याचं ॲक्सेलरेशन जर काढलं तर ते किती येईल. आता आपण ॲक्सेलरेशन जर काढलं त्याचं तर ॲक्सेलरेशन किती येईल, ॲट पॉईंट बीचं ॲक्सेलरेशन किती येईल, बॉडी इज मुव्हिंग फ्रॉम ए टू बी, ॲक्सेलरेशन किती येईल. We know the formula to calculate acceleration. So acceleration is equal to what? Final velocity minus initial velocity upon time. Okay. So final velocity minus initial velocity upon time. So what is final velocity when the car is at point B? There is a velocity that is 30 meter per second minus initial velocity, it is 10 upon time taken by the car, that is 10. So it is 30 minus 10, that is 20 divided by 10, and 20 divided by 10 means what, 2. So 2 meter per second square, this is the acceleration of that car. Okay, now the car reach at point C from point B, so therefore its acceleration will be, final velocity is here, that is 50, that is final velocity v minus initial velocity u upon t. Final velocity when the car reach at point C is 50 minus initial velocity, that is 30 divided by time taken by the car, that is 10. So 50 minus 30, it is 20. So 20 divided by 10, it is 2. So here we get the acceleration, that is 2 meter per second square. Now the car from C to D, when it is reach at D, then what about its acceleration? So acceleration will be, that is final velocity minus initial velocity upon time. Therefore final velocity is 70 minus initial velocity is 50 divided by time taken by that car is 10 seconds. So 70 minus 50, that is 20 divided by 10. So it is also 2 meter per second square. So we conclude that here acceleration is same, means when the car is moving from A to B, B to C or C to D, then its acceleration is same. See here, acceleration is 2 meter per second square, 2 meter per second square, 2 meter per second square, means acceleration it is constant. So that's why this uniform acceleration is also called as constant acceleration. So it is also called as constant acceleration. Acceleration कसं असलं पाहिजे, acceleration constant असलं पाहिजे. पण केव्हा constant acceleration येणार आहे, ज्या वेळेस ती बॉडी तिची वेलॉसिटी चेंज करणार इक्वल अमाऊंटनी, आणि इक्वल अमाऊंटनी वेलॉसिटी चेंज करताना तिला लागणारा टाइम पिरियड सुद्धा कसा असला पाहिजे, इक्वलच असला पाहिजे. तरच त्या मोशनला आपण काय म्हणणार, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन किंवा कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन. आता याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, फॉर एक्झाम्पल आता ही एक बॉडी आहे. ही बॉडी जर मी हाईटवरून खाली सोडली तर ही बॉडी ज्यावेळेस मी खाली सोडणार त्यावेळेस ही बॉडी
पर्टिक्युलर ॲक्सेलरेशनला खाली येणार. आता या बॉडीवरती किती ॲक्सेलरेशन ॲक्ट होणार आहे? अर्थातच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि ते आपल्याला माहिती आहे किती आहे. किती असते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे या बॉडीवर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन ॲक्ट होणार आहे. त्याच्यामुळे ही बॉडी कुठे येणार आहे? खाली येणार आहे. म्हणजे ही जी बॉडी आहे, ही बॉडीचं एक्झाम्पल काय राहील मग? नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं एक्झाम्पल काय राहील? एक्झाम्पल राहील त्याचं की फ्री फॉल बॉडी. त्या बॉडीला आपण काय म्हणू? फ्री फॉल बॉडी. फ्री फॉल बॉडी और फ्रीली फॉलिंग बॉडी. फ्री फॉल बॉडी आपण त्याला नाव देऊ. फ्री फॉलिंग बॉडी. जर एखादी बॉडी आपण काही हाईटवरून जर सोडली, समजा फॉर एक्झाम्पल इथं आपण एक हायटेड बिल्डिंग जर घेतली आणि या बिल्डिंग्सवरून जर आपण एखादा ऑब्जेक्ट जर खाली सोडला, फॉर एक्झाम्पल एक बॉल जर आपण इथून खाली सोडला, हा बॉल जर आपण खाली सोडला, तर या बॉलवरती ॲक्सेलरेशन किती ॲक्ट होतं? तर ॲक्सेलरेशन ॲक्ट होतं 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. कारण या बॉलची जी वेलोसिटी आहे, ती वेलोसिटी ही कितीनं इन्क्रीज होत आहे? 9.8 मीटर पर सेकंदने इन्क्रीज होत आहे. म्हणजे पहिल्या सेकंदासाठी ज्यावेळेस तुम्ही तो बॉल ड्रॉप करणार डाऊनवर्ड डायरेक्शनला, त्यावेळेस त्याच्या पहिल्या सेकंदासाठी किती वेलोसिटी चेंज झाली असेल? 9.8. दुसऱ्या सेकंदासाठी, हा फॉर फर्स्ट सेकंद, आता दुसऱ्या सेकंदासाठी वेलोसिटी किती झाली असेल? 9.8 प्लस 9.8. हे दुसऱ्या सेकंदासाठी. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या, म्हणजे इथं ॲक्सेलरेशन तुम्हाला काढायचं, आणि ॲक्सेलरेशन म्हणजे काय? चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. मग चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम आहे, तर प्रत्येक सेकंदाला वेलोसिटी कितीनं चेंज होत आहे? इथं ज्यावेळेस ती बॉडी खाली खाली येत आहे त्यावेळेस 9.8 मीटर पर सेकंद ते काय होत आहे? चेंज होत आहे. मग तिसऱ्या सेकंदा वेळेस वेलोसिटी कितीने चेंज होईल? 9.8 प्लस 9.8 प्लस 9.8 तिसऱ्या सेकंदासाठी. आणि परत चौथ्या सेकंदासाठी कितीने इन्क्रीज होईल? 9.8 प्लस 9.8 प्लस 9.8 प्लस 9.8. तर अशा पद्धतीने ही जी वेलोसिटी आहे, ही वेलोसिटी पर सेकंद कितीनं चेंज होत आहे? ती चेंज होत आहे 9.8 ना. 9.8 म्हणजे काय? इक्वल अमाऊंट ऑफ वेलोसिटी. मीन्स हिअर वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाऊंट. इक्वल अमाऊंट म्हणजे 9.8 9.8 9.8 9.8 ना काय होत आहे? ती सारखी चेंज होत आहे. ठीक आहे. म्हणजे इक्वल अमाऊंट आहे, आणि इक्वल अमाऊंटसाठी तिला लागणारा जो टाइम आहे तो कसा आहे? मात्र तो सेम आहे. पर सेकंद पर सेकंद पर सेकंद पर सेकंद. म्हणजे हे जे फ्री फॉल बॉडीचं जे एक्झाम्पल आहे, हे एक्झाम्पल म्हणजे कोणासाठी घेऊ आपण? ते एक्झाम्पल घेऊ आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशनसाठी, आणि युनिफॉर्म ॲक्सेलरेशनलाच आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन्स. ठीक आहे. तर फ्री फॉल बॉडी हे एक्झाम्पल झालं युनिफॉर्म ॲक्सेलरेशनचं. आणखी काही एक्झाम्पल्स आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा बॉल आहे, आणि तो जो बॉल आहे तो एका इन्क्लाइन प्लेनवरून मूव्ह होत आहे. समजा इथं बॉल आहे, आणि हा बॉल जर आपण सोडला तर हा बॉल कसा होऊन जाणार? रोल होत जाणार खाली येईपर्यंत. ठीक आहे. हा ज्यावेळेस खाली येईल त्यावेळेस हा रोल होत जाईल. याला इन्क्लाइंड प्लेन म्हणू आपण. इन्क्लाइंड प्लेनवरून जर एखादा बॉल आपण रिलीज केला तर काय होईल? इन्क्लाइंड प्लेनवरून एखादा बॉल जर आपण रिलीज केला तर काय होईल? लक्ष द्या. आता फॉर एक्झाम्पल हा स्लोप आहे. ठीक आहे. हा इन्क्लाइन प्लेन आहे. आता या इन्क्लाइन प्लेनवरून जर मी एखादा ऑब्जेक्ट जर खाली रिलीज केला, याला जर सोडलं, तर हा ऑब्जेक्ट काय करणार? हा ऑब्जेक्ट स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरत राहणार आणि खाली सुद्धा येणार. म्हणजे याला कायनेटिक ॲज वेल ॲज ट्रान्सलेशनल हे जी एनर्जी आहे ही सुद्धा असेल. मग तो स्वतःच्या ॲक्सिस भोवती रोल होत जर खाली आला तर याची हे कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे? हे ऑब्व्हियसली कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे. का? कारण तिथं कोणती ॲक्सेलरेशन ॲक्ट होत आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन त्याच्यावरती ॲक्ट होत आहे. म्हणून इन्क्लाइन प्लेनवरून जर एखादी बॉडी रोलिंग मोशनमध्ये जर खाली येत असेल तर तिला काय म्हणू आपण? दॅट इज द एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. आणखी फॉर एक्झाम्पल एखादा ब्रिज आहे, तर त्या ब्रिजवरून तुम्ही बायसिकल घेऊन जर खाली आलात, म्हणजे स्लोपवरून जर तुम्ही खाली आलात, तर त्या सायकलची जी मोशन आहे आणि ते जी मोशन आहे आणि ते मोशन कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे? ते मोशन कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे? तर ते युनिफॉर्म ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार आहे. ठीक आहे. तर हे झालं युनिफॉर्म ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आणि त्याचे एक्झाम्पल्स.
लक्षात असू द्या मित्रांनो, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आपल्याला काय सांगतं? युनिफॉर्म ॲक्सेलरेशन आपल्याला सांगतं की जर एखादी बॉडी तिची वेलॉसिटी ही इक्वल अमाऊंटनी जर चेंज करत असेल, इन्क्रीज करत असेल आणि तिला लागणारा जो काही वेळ आहे तो वेळ मात्र इक्वल असेल तरच ती बॉडी कोणतं ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार? कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार, युनिफॉर्म ॲक्सेलरेशन प्रोड्यूस करणार. ओके, तर आपल्याला जायचं आहे नॉन युनिफॉर्म ॲक्सेलरेशनकडं. तर मला कन्फर्म एवढं झालं आहे की कॉन्स्टंट ॲक्सेलरेशन किंवा युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय हे तुमच्या एक्झाम्पल देऊन आणि डेफिनेशन्सवरून तुमच्या लक्षात आलं असेल.